गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या वाटाघाटींना अखेर पूर्णविराम मिळाला। सोमवारी महायुतीने बार्शीचे माजी आमदार राजन राऊत यांच्यावर अधिकृत उमेदवारीची मोहर उमटवत त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाचे चित्र पाहायला मिळाले। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, खासदार ज्योती वाघमारे यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राजन राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसर कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता। महायुतीत नाराजी असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट भाष्य करत महायुतीतील सर्व मतभेद दूर झाले असून भाजपाचाच उमेदवार विजयी होणार असा ठाम दावा केला। भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीच्या माध्यमातून आपण दाखल केलेला आहे। महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। काही पदाधिकारी अजून या ठिकाणी येत आहेत आणि मला वाटतंय आम्ही सगळे मिळून एकत्र निवडणूक लढू आणि खूप मोठ्या फरकानं ही निवडणूक महायुती म्हणून आम्ही जिंकू। राष्ट्रवादी करमाळ्याचे आमदार आहेत नारायण पाटील, ते पण उपस्थितीत दिसतात। करमाळ्याचे आमदार उपस्थित आहेत, सांगोल्याचे आमदार उपस्थित आहेत, अन्य काही आमदार येत आहेत। त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ही निवडणूक लढवण्याचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच मी विश्वासानं सांगतो की महायुतीचा उमेदवार प्रचंड मोठ्या फरकानं निवडून येईल। बिनविरोध कुठेतरी करण्याच्या तयारीत आपण आहात अशी चर्चा देखील आपण करत आहोत। तर सगळ्या विरोधकांना आपण जाऊन भेटणार आहोत का आणि त्या पद्धतीने आपण चर्चा करणार आहोत? बिलकुल बिनविरोध निवडणूक होण्यासाठी ज्या कोणाला भेटायची आवश्यकता असेल, बोलायची आवश्यकता असेल, विनंती करायची आवश्यकता असेल तर सगळ्यांना मी बोलेन आणि विनंती करेन आम्ही आणि आमच्या सगळ्या पक्षाचे सहकारी विनंती करतील आणि आम्ही सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा पद्धतीचा आम्ही भाऊ, इथली विधान परिषदेची जागा आहे ते काँग्रेसला मिळालेली आहे। तर काँग्रेसच्या इथल्या ठिकाणचे नेतृत्व असलेले खासदार पंकज शिंदे आहेत, त्याचबरोबर सुशीलकुमार शिंदे देखील ज्येष्ठ नेते आहेत। या नेत्यांना आपण जाऊन भेटणार आहात का, त्याबाबत चर्चा देखील करणार? उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कोण कोण भरतंय समजेल। आवश्यकता भासली तर ज्यांना भेटणं आवश्यक आहे त्या सगळ्यांना भेटून निवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न आपण करू। त्यामुळं शेवटी विनंती आपल्या हातात आहे। लोकशाहीने सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे, त्यांनी ठरवायचा विषय आहे। परंतु एवढ्या मोठ्या फरकाची निवडणूक असताना विनाकारण संघर्ष होऊ नये आणि आवश्यकताही नाही असं माझं मत आहे। तरी मी सगळ्यांना विनंती करेन। तर शिवसेना खासदार ज्योती वाघमारे यांनीही महायुतीत कोणतीही नाराजी नसल्याचे सांगत वरिष्ठ नेतृत्वाने समन्वयातून सर्व प्रश्न सोडवल्याचे स्पष्ट केले। सन्माननीय राजन राऊत यांचा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यात आला आणि आमचे नेते शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे संसदीय गटनेते माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आणि निर्देश आहेत की आपण महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जातो आणि महायुती म्हणून आज मी या उमेदवारांचा फॉर्म भरत असताना आमच्या सहकारी पक्षाकडून आम्हाला अत्यंत सन्मानानं आमंत्रण आलं आणि त्याच्यामुळेच आमच्या पक्षनेत्यांच्या आदेशानुसार आज मी या ठिकाणी फॉर्म भरायला उपस्थित राहिलेले आहे। माझ्यासोबत आमचे शिवसेनेचे नगरसेवक प्रियदर्शनजी साठे, आमचे शहर प्रमुख सचिनजी चव्हाण हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आम्हाला नक्की विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार हा प्रचंड फरकानं आपला विजय या ठिकाणी मिळेल। आपले उमेदवार जे आहेत, आपले पदाधिकारी जे आहेत रमेश बारसकर यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे, ते अर्ज माघार घेणार आहेत का किंवा काय परिस्थिती? बघा, लोकशाहीमध्ये फॉर्म घेण्याचा, इच्छा व्यक्त करण्याचा, फॉर्म भरण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो। परंतु कोणी लढायचं आणि काय करायचं, कोण किती जागा विधान परिषदेमध्ये लढायच्या, या सगळ्या गोष्टींचे निर्णय हे वरिष्ठ पातळीवरून घेतले गेलेले आहेत। त्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की अत्यंत समन्वयानं आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांचे समजूत काढू आणि महायुती म्हणून एकत्रितपणानं आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ। ही निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन केलेलं आहे। प्रणिती शिंदे किंवा काँग्रेस ही जागा ज्या आहेत ते लढवणार, ते ठाम आहेत, ते देखील अर्ज भरणार आहेत। अशा पद्धतीने आपलं विनंती असणारा विरोधकांना भारतीय संविधानानं जगातल्या या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणुका लढवण्याचा अधिकार हा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे ते जर फॉर्म भरत असतील किंवा जर त्यांचा उमेदवार इथे असणार असेल तर तो त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्याबद्दल कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही। परंतु ज्या पद्धतीनं सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी आवाहन केलं त्याच पद्धतीनं जर आपण एकत्रित येऊन या निवडणुका जर बिनविरोध करू शकलो तर मला वाटलं की सोलापूर शहराचं राजकारण हे अत्यंत सकारात्मक पद्धतीने आणि विकासाच्या दृष्टीनं घोडदौड करू शकेल। त्यामुळे माझी सुद्धा त्यांना विनंती राहील की या निवडणुका आपण बिनविरोध करूया।
यावेळी बोलताना भाजपचे उमेदवार राजन राऊत यांनी भावनिक सूर लावत सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्यासारख्या समन्वयकाला विधान परिषदेत पाठवा असे आवाहन केले. विकास, समन्वय आणि संघर्ष या त्रिसूत्रीवर आपण जिल्ह्याचा आवाज विधान भवनात बुलंद करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निश्चितपणानं सगळा वेळ वगैरे सगळ्याच गोष्टी वाचतील. लोकशाहीच्या माध्यमातून निवडणुका होणं हे क्रमप्राप्त असतं, परंतु या ठिकाणी सर्वांनी जर ती भावना व्यक्त केली तर त्यामध्ये आनंदच असणार. जर का समोरनं उमेदवार आला तर काय म्हणजे आव्हान काय असेल? आव्हानाचा विषय नाही. मी राजकीय किंवा शालेय जीवनापासून म्हणजे वर्गात 4थी पासून मॉनिटरच्या निवडणुका लढवत आलेलो आहे. कॉलेज जीवनामध्ये GH असतील किंवा बाहेर नगरसेवक, नगराध्यक्ष, विधानसभा, त्यामुळे निवडणुका लढवणं हे तर कार्यकर्त्याचं कर्तव्य असतं. निश्चितपणाने ही निवडणूक ही अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही लढू. मागील वर्षी अगदी पडत्या काळामध्ये फडणवीसांना दिलेल्या सहकार्य किंवा साथ, त्याच्यामुळे ही त्यांनी फडणवीसांनी दिलेली पावती समजायची आपली उमेदवारी. म्हणजे मी एक असा हाडाचा कार्यकर्ता आहे की ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी प्रामाणिकपणानंच काम करतो. त्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होणार होते, परंतु दुर्दैवानं काही गोष्टी फिसकटल्या गेल्या आणि त्यांना विरोधी पक्ष नेते व्हावं लागलं. आणि मी माझे आमदार असताना सुद्धा त्या काळामध्ये मला एवढं सहकार्य तालुक्याच्या विकास कामामध्ये केलं आणि त्यांच्या सहकार्यातूनच मी 2019ला अपक्ष आमदार झालेलो होतो. आणि माझं कर्तव्य मी बजावलं की ज्या व्यक्तीने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळे मी आमदार म्हणून घडलो आणि विरोधी पक्षात असो किंवा काय, त्यांना पाठिंबा देणं माझं कर्तव्य समजलं आणि मी विरोधी पक्षामध्ये बसणं त्यावेळेस पसंत केलं. प्रशांत परिचारक यांची संधी डावलून जी आहे तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे, तर प्रशांत परिचारकांना पण सोबत घेऊन काम करणार? नक्कीच मी स्वतः त्यांना भेटायला जाईल. ते आमचे मार्गदर्शकच आहेत, असा काही विषय नाही. माझं त्यांच्याबरोबर फोनवर बोलणं झालेलं आहे. आम्ही त्यांची जाऊन भेट घेऊ. उमेश मालकाबरोबर पण माझं बोलणं, तेही येणार होते, परंतु थोडं काही अडचणीमुळे येऊ शकले नसतील, पण मी जाऊन भेटून येणार. फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे महाशक्ती, तो मार्ग राजू शेट्टी म्हणतात की त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे आणि ते झालं. नेमकं काय ह्याच्यावर आता काय तुम्ही? नाही, विषय असा आहे की मी शेतकरी म्हणून पण, एक उद्योजक म्हणून पण, सामाजिक कार्यकर्ता म्हणून पण आदरणीय शेट्टी साहेबांना पण नम्रपणे सांगू इच्छितो की आपण ज्या डेव्हलपमेंट आहेत, मग रस्ते असतील, रेल्वे असतील किंवा विमान वाहतुकीच्या विषयानं आपण सगळेजण पाहतो की आज सोलापूरला विमान वाहतूक चालू करा म्हणून सगळ्यांची मागणी होती. आज चांगले सुरळीतपणानं चालू झालेले आहे. आज रस्ते जर दळणवळणाची साधनं जर मजबूत झाली तरच अर्थकारण वाढणार आहे आणि ह्या रस्त्यावरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचाच माल त्या ठिकाणी वाहतूक होणार आहे. जे आपण कृषी प्रधान देश आहे, ही दळणवळणाची साधनं जी आपण ही करतो, आता आपली जर उशिरा गाड्या भाजीपाल्याच्या, दुधाच्या पोचू लागल्या तर ते पण चुकीचं ठरणार आहे. त्यामुळं या ठिकाणी हे मार्ग होणं गरजेचं आहे, परंतु कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही. ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पाठीमागे ताकदीनं भ्रष्टाचार खूप होतोय असं त्यांचा आरोप आहे. नाही, आता कसं आहे, विरोधी पक्षात असल्यानंतर ह्या गोष्टी बोलतच असतात, परंतु कुठं झाला, काय झाला, जरा कागदावरती जर दाखवलं तर योग्य वाटेल. काय आव्हान कराल तुमच्या मतदारांना तुम्ही? नाही, जे मतदार आहेत त्यांना एवढी नम्रतेची आव्हानापेक्षा विनंती करतो की या जिल्ह्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, जयाभाऊंच्या साथीने या ठिकाणी आणि सर्व नेते मंडळी जिल्ह्यातले सगळ्यांच्या साथीने आपण पाहतो की शहरामध्ये आज IT पार्कचा विषय असेल किंवा अन्य सगळे उद्योग व्यवसायाचे विषय असतील, या सर्व बाबी अतिशय जलद गतीने या ठिकाणी सुरू झालेले आहेत. विमान सेवा झालेले आणि आणखीनही दळणवळणाची साधने या ठिकाणी वाढतात आणि खास करून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 300 कोटी वृक्ष लागवडीचा एक संकल्प केलेला आहे, तो विषय आहे. त्याचबरोबर कृष्णेचं पाणी आज उजनीच्या धरणामध्ये 50 TMC पाणी त्या ठिकाणी येतं, तिथून ते पाणी 25 TMC मराठवाड्याला जाणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी करत असताना आणि खास करून मी साहेबांना एक विनंती केली होती की 2006 ते 2007च्या कालावधीमध्ये उजनी धरणातलं गाळ काढा. आणि मी नाही, असंख्य नेते मंडळी, मामा असतील, सर आहेत, सगळे जेवढेही या जिल्ह्यातले आजी माजी आमदार, प्रत्येकांची भावना होती की जर तो गाळ काढला तर 20-25 TMC पाणी वाढेल. तेही साहेबांनी आज अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे, तोही गाळ निघणार. अशा पद्धतीनं पाण्याची उपलब्धता वाढणार आहे, दळणवळण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होणार आहे, विमानसेवा होते, IT पार्क होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर माझ्यासारखा एक समन्वयक असणे या जिल्ह्यामध्ये गरजेचं आहे. त्यामुळे सर्व मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे, सर्वांनी मला सहकार्य करावं. प्रत्येकाच्या
या विकास कामाच्या बाबतीमध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणानं काम करत राहील. दरम्यान उमेदवारीसाठी पक्षाकडे दावेदारी करणारे अनेक इच्छुक नेतेही आपली नाराजी बाजूला ठेवत राजन राऊत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता महायुतीच्या एकजुटीचे प्रदर्शन आणि विरोधकांची पुढील रणनीती याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.